पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसलेला आहे। इम्रान खान मंत्री शाह महमूद कुरेशींना आता 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ते सायफर प्रकरणात 10 वर्षाची तुरुंगवासाची ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्याचं सध्या समजतंय। तर मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल। तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक जतीन देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। जतीनजी, तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत। तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान खरं तर यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। इम्रान खान आणि मंत्री शाह महमूद कुरेशींना सध्या 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्या मुळातच आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजचा जो काही कोर्टाचा जो काही निकाल आहे तो अनपेक्षित अशा स्वरूपाचा नव्हता, तो अपेक्षितच होता। आता मात्र किती वर्षाची सजा होईल, शिक्षा होईल तेवढंच फक्त एक स्पष्ट नव्हतं। एक आपण लक्षात घेतो की सायफर केस जे आहे त्या सायफर केस म्हणजे मुळातच काय ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे। सायफर कशाला म्हणतात? एखादा जे काही डिप्लोमॅटिक डॉक्युमेंट जे असतं तर राजनैतिक दस्तावेज जे असतं त्याला सायफर अशा बरोबर म्हटलं जातं। म्हणजे नेमकं याची सुरुवात, या सायफर केसची सुरुवात 27 मार्च 2022 ला झाली की ज्या दिवशी इम्रान खाननी एका जाहीर सभेत एक कागद लोकांना दाखवलं आणि म्हटलं की हे एक डिप्लोमॅटिक डॉक्युमेंट आहे आणि त्यात अशा बरोबर म्हटलं आहे की माझं सरकार म्हणजे इम्रान खानचं सरकार उलटून टाकण्याच्या दृष्टीनं तो देश आणि पाकिस्तानमधले काही राजकीय पक्षांनी मिळून एकत्र येऊन एक कट रचला आहे अशा दोघांना त्यांनी सांगितलं। परंतु त्या सभेत कुठल्या देशाने हे डिप्लोमॅटिक डॉक्युमेंट आहे त्या संबंधात सांगितलं नाही किंवा कुठले राजकीय पक्ष आपल्या विरोधात आहे ते देखील त्यांनी सांगितलं नाही। परंतु नंतर स्पष्ट झालं ते जे काही डॉक्युमेंट जे काय होतं ते डोनाल्ड डू नावाचे अमेरिकेचे एक मंत्री त्यांनी पाकिस्तानचे तेव्हाचे अँबॅसेडर मजीद जे होते त्यांच्यासोबत त्यांची जी काही चर्चा झालेली त्याची नोट मजीदनी पाठवलेली। त्यानंतर त्यावर खूप चर्चा झाली। पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2022 ला इम्रान खानचं सरकार अविश्वास प्रस्तावात गेलं। तेव्हापासून या सगळ्या केसची सुरुवात झाली आणि आज 10 वर्ष त्याला आणि तेव्हाचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा झाली। आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 8 तारखेला म्हणजे पुढच्या 10 दिवसानंतर पाकिस्तानमध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीत इम्रान खान यांचा जो काही पक्ष आहे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाला निवडणुकीचं चिन्ह अजूनपर्यंत देण्यात आलेलं नाही, म्हणजे त्यांना देण्यात येणार नाही। त्यांचं चिन्ह क्रिकेट बॅट होतं। त्यामुळे त्यांचे जे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे ते सगळे अपक्ष अशा स्वरूपानं आहे। कोणालाही बॅटचं चिन्ह मिळालं नाही, वेगवेगळ्या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत। म्हणजे हे सगळं जे काही चाललंय आपण लक्षात घेतलं पाहिजे। याच्या काही गेल्या वर्षी इम्रान खानला ओशा खाना केसमध्ये 3 वर्षाची शिक्षा झालेली, म्हणजे लष्कराने इम्रान खानच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ते परत पंतप्रधान होऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि पाकिस्तानच्या राजकारणात दुर्दैवानं आर्मी लष्कर सगळं ठरवतं। पाकिस्तानचे पंतप्रधान इलेक्ट होत नसून सिलेक्ट होतात आणि इम्रान खान यांना हा खरं तर मोठा धक्काच म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना हा मोठा धक्का बसलेला आहे।